हल्ली अनेकांना गरमागरम शॉर्माची चव चाखण्याची इच्छा होतेच। आखाती देशामध्ये लोकप्रिय असलेल्या या खाद्यपदार्थाची चव मागच्या काही वर्षांपासून अनेक भारतीयांच्या जिभेवरती रेंगाळू लागली आहे। मुंबईसह अनेक भागातील वर्दळीच्या ठिकाणी शॉर्माचे स्टॉल्स दिसतात। मात्र हा शॉर्मा घातक ठरू शकतो। मानखुर्दमधल्या तरुणाचा याच शॉर्मानं जीव घेतलाय। बघूयात। शॉर्माची चव बेततीये जीवावर। खवय्यांनो सावधान, स्ट्रीट फूड धोकादायक। मानखुर्दमध्ये शॉर्मानं घेतला तरुणाचा जीव। मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरातल्या घटनेनं मुंबई हादरली आहे। कारण अनेकांच्या आवडीच्या शॉर्मानं प्रथमेश भोसके या तरुणाचा घात केलाय। त्याच्यासह सुमारे 10 ते 12 जणांसाठी हा शॉर्मा विष ठरलाय। मानखुर्द महाराष्ट्र नगरमध्ये राहणारा 19 वर्षीय तरुण प्रथमेश नेहमीप्रमाणे घरी येत असताना त्याला भूक लागली आणि त्यांनी शॉर्मा खायचा विचार केला। त्यांनी शॉर्मा देखील खाल्ला आणि शॉर्मा खाऊन तो घरी आला। घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या शॉर्मा खाल्ल्यामुळे त्याला आधी पोटात दुखायला लागला आणि त्यानंतर त्याला उलटी देखील सुरू झाली। मुंबईकरांसह अनेक खवय्यांचा दिवस स्ट्रीट फूडची चव चाखल्याशिवाय जातच नाही। पाणीपुरी, वडापाव, समोसा, ढोकळा, कचोरी, शॉर्मा यापैकी एक तरी पदार्थ फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाल्ला जातो। मात्र हे पदार्थ अनेकांच्या आरोग्याला घातक ठरतात हे अधूनमधून समोर येतच असतं। काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गोरेगावात शॉर्मा खाल्ल्यामुळे अनेकांना विषबाधा झाली होती। आता त्याच घटनेची पुनरावृत्ती मानखुर्दमध्ये घडली आहे। शॉर्मा खाल्ल्यानंतर तरुणाला दुसऱ्या दिवशी त्रास जाणवू लागला। त्याच्या कुटुंबियांनी जवळच्या दवाखान्यात नेऊन उपचार केल्यानंतर बरं वाटलं। मात्र त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्यावर त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। लाल बुंद आगीवर शेकलं जाणारं चिकन, त्यावर मेयोनीजचा थर पाहून तिखट चव चाखणाऱ्यांच्या जिभेला पाणी सुटतं। त्यात शॉर्मामुळे हा घात झाला का हा प्रश्न आता अनेकांना पडलाय। चिकन आती है उसको धोना चाहिए, डीप फ्रीजर में रखना चाहिए, फिर उसको टाइम पे निकाल के बनाना चाहिए। अब सुबह में चिकन आई, उसको आप लगा दिए, इतनी गर्मी है, गर्मी में वो जाहिर सी बात खराब हो जाएगी। चिकन रात को 12-1 बजे तक बेचेंगे, उसका वो होता है डीप फ्रीजर में रखें, शाम को निकाले, फिर हम ये टाइम पे लगाए तो चिकन में कोई वो नहीं होता। और उसको अच्छे से धुलना, मसाला मेल्ट करना, ये सब देखा जाता है और खाने में भी चेक किया जाता है चिकन क्या खराब है क्या नहीं खराब है। ये सब चीज बहुत सी चीजें हैं जो देखी जाती हैं। ऐसा नहीं बनाओ आप खिलाते जाओ तो कोई भी खाएगा तो बीमार हो ही जाएगा ये टाइम में। त्या दुकानातून जवळपास 12 ते 13 जणांनी शॉर्मा खाल्ला होता। त्या सर्वांना विषबाधा झाली आहे। त्यापैकी प्रथमेशनं जीव गमावलाय। उरलेल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। या जीवघेण्या शॉर्मा प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी आनंद कांबळे आणि अहमद शेख या दोघांना अटक केली आहे। एक सामान्य नागरिक बाहेर नाश्ता करतो तेव्हा त्याच्या डोक्यात एकच विचार असतो की कमी पैशामध्ये जास्त नाश्ता मिळावा, जास्त खायला मिळावा आणि असंच काही प्रथमेशने केलं। प्रथमेशने रस्त्यावरून तो शॉर्मा खाल्ला। सध्या तरी ऊन सुरू आहे, उष्णता सुरू आहे आणि उष्णतेमुळे हे जे चिकन आहे ते लगेच खराब होतं आणि हे जे रस्त्यावरती जे दुकानं लावतात ते या सगळ्या गोष्टीचा काळजी नाही घेत आणि तशीच काही काळजी प्रथमेशने देखील नाही घेतली। या गोष्टीचं लक्षात नाही आलं आणि प्रथमेशने तो खराब झालेलं चिकन खाल्लं आणि त्यामुळे त्याला त्रास झाला आणि दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे नागरिकांना सध्या हेच आवाहन केलं जातं की तुम्हाला भूक लागली तर 2 पैसे जास्त मोजा, पण चांगल्या दुकानातून नाश्ता करा, ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन असा कुठलाही त्रास होणार नाही। चमचमीत रसरशीत पदार्थांची चव चाखायला काहीच हरकत नाही। मात्र ती चाखताना आवश्यक काळजी घेणं ही प्रत्येक खवय्याची आणि विक्रेत्याची जबाबदारी आहे। पालिका प्रशासनासह अन्न आणि औषध विभागानं देखील अशा विक्रेत्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तरच अशा घटना भविष्यात टाळता येतील। मुंबईहून रिद्देश हातीमसह रशीद इनामदार,
पुढारी न्यूज.